नमस्कार. डॉक्टर कीर्ती लोखंडे चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. थंडीचा सीझन चालू आहे आणि थंडीमध्ये ड्रायफ्रूटचे लाडू बनवण्याची आपली परंपरा आहे. लाडूसाठी मी 1 किलो खोबरं, 1.25 किलो खारीक घेतली आहे. काजू बदाम प्रत्येकी अर्धा किलो घेतले. गंगाफळाचे बीज 200 ग्रॅम, मखाने, मनुके, सूर्यफूल बीज प्रत्येकी 100 ग्रॅम घेतले आणि अक्रोड 50 ग्रॅम घेतले. डिंक अर्धा पाव, गूळ 1.5 किलो आणि तूप 1 किलो घेतलेला आहे. काजू, बदाम, सूर्यफुलाचे बी, गंगाफळाचे बी, मखाने आणि अक्रोड हे मिक्सरमधून बारीक करून घेतले. जास्त जाडसर ठेवायचे नाही, नाहीतर लाडू वळता येत नाहीत. एकदम बारीक पीठसुद्धा करायचं नाही. या पद्धतीने हे सर्व पदार्थ मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे. खारीक आणि खोबरं आमच्याकडे चक्कीमधून दळून मिळतं, त्यामुळे मी खोबरं आणि खारीक हे चक्कीमधून दळून आणलेले आहेत. खोबरे किसून आपण मिक्सरमधून सुद्धा बारीक करू शकतो. खारीकसुद्धा खलबत्त्यात कुटून नंतर मिक्सरमधून बारीक करू शकतो. ड्रायफ्रूट्समध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स असतात. यामध्ये कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, मिनरल्स आणि व्हिटॅमिन्ससुद्धा असतात. यामुळे हाडं मजबूत होतात, त्वचा आणि केस चमकदार होते, इम्युनिटी वाढते, वजन कमी होते, स्मरणशक्तीसुद्धा सुधारते. तिळामध्ये सुद्धा हेच गुण आढळतात. यामुळे थंडीमध्ये तिळाचे लाडू खाण्याची सुद्धा पद्धत आहे. डिंक हा मोजून न घेता अंदाजे घेतलेला आहे. साधारण अर्धा पाव आपण डिंक घेऊ शकतो किंवा आवडीनुसार कमी जास्त सुद्धा करू शकतो. डिंक हा बारीक अर्धवट खलबत्त्यात कुटून घेतला आणि नंतर तो मिक्सरमध्ये त्याची बारीक पूड तयार केली. माझ्याकडचा डिंक हा 2-3 वर्ष झाले जुना आहे, यामुळे याचा कलर काळा झालेला आहे. हम काले है तो क्या हुआ, हड्डियाँ मजबूत करने वाले है. जेव्हा मी हा विकत घेतला तेव्हा छान गुलाबी होता. वेलदोडे 10 ग्रॅम घेतलेले आहेत आणि हे वेलदोडे साखरेसोबत मिक्सरमध्ये बारीक करून गाळून घेतले. चाळल्यामुळे वेलदोड्यांची जाडसर टरफलं निघून गेली. कढई गॅसवर तापायला ठेवली. त्यामध्ये थोडं थोडं तूप घातलं आणि त्यामध्ये काजू बदामची जी पूड होती ती घातली आणि ही पूड अगदी कोमट होईपर्यंत, म्हणजे हाताला थोडंसं गरम होईपर्यंतच आपल्याला भाजायची आहे. जास्त गरम हे करायचं नाही. त्यानंतर एका मोठ्या घमेलीमध्ये हे काढून ठेवलं. परत कढईमध्ये तूप घातलं आणि त्यामध्ये बारीक केलेले मखाणे, गंगाफळाचं बीजाची पावडर, सूर्यफुलाच्या बीजाची पावडर आणि अक्रोडची पावडर हे सर्व असंच कोमट करून, म्हणजे थोडंसं गरम करून या मिश्रणामध्ये घातलं. परत कढईत तूप घालून त्यामध्ये खारीक आणि खोबरं यांचं मिश्रण गरम होईपर्यंत आपण भाजून घेऊया. खूप जास्त हे सगळेच मिश्रण गरम करायचे नाहीत. खारीक खोबऱ्याचं हे मिश्रणसुद्धा आपल्याला थोडंसंच गरम करून घ्यायचं आहे. खारीकमधील ग्लुकोजमुळे शरीराला ताकद प्राप्त होते आणि ऊर्जा निर्माण होते. आपलं हे मिश्रण भाजून झालेलं आहे. आता एका मोठ्या घमेल्यामध्ये, म्हणजे टोपल्यामध्ये हे सर्व आपण मिक्स केलेलं आहे. यामध्ये 100 ग्रॅम मनुके घातलेले आहेत आणि जी आपण वेलदोड्याची पूड केलेली होती ती पण यामध्ये घालत आहे. बारीक पूड केलेला डिंक आपण कच्चाच यामध्ये घालत आहे. डिंक हा मी गरम केलेला नाही. हा असा खूप बारीक डिंक यामध्ये घातल्यामुळे लाडू आपले कचकच लागत नाही आणि खायला समजतसुद्धा नाही की यामध्ये डिंक घातलेला आहे आणि चिकटसुद्धा होत नाही. कढईमध्ये अगदी थोडंसं तूप घालून त्यावर गूळ आपण घालत आहोत आणि हा गूळ आता आपण पातळ होईपर्यंत याला हलवत राहावं. साधारण 1.5 किलो गूळ आपण घेतलेला आहे आणि गूळ पातळ झाल्यानंतर जे आपलं भाजलेलं मिश्रण आहे ते यामध्ये आपण थोडंसं मिक्स करूया. आपल्या लाडवाच्या मिश्रणामध्ये खारीक असल्यामुळे ते गोड झालेलं आहे, त्यामुळे गूळ हा बेतानीच घ्यावा. आपल्याला आवडत असेल तेवढी क्वांटिटी कमी जास्त करता येते. यामध्ये परत थोडंसं मिश्रण घालून गूळ आणि ते मिश्रण छान एकजीव केलं. यामुळे कढईला गूळ चिटकत नाही
आणि हे पूर्णपणे आपण ह्या मिश्रणात ओतून छान मिक्स करून घेऊया। या मिश्रणामध्ये गरज जर असली तर थोडंसं तूप आपण गरम करून घालू शकतो, त्यामुळे लाडू वळताना पटापट लाडू वळले जातील। मिश्रण जाडसर वाटत असलं तर मिक्सरमधून बारीक करून घ्यावे, यामुळे लाडू खूप छान वळता येतील। लाडूचं मिश्रण आपलं एकजीव झालेलं आहे। दोन्ही हातांनी असे दाबून दाबून लाडू असे छान गोल गोल करगरीत तयार होत आहेत। तुम्ही सुद्धा या पद्धतीने लाडू तयार करा आणि कसे झाले ते मला नक्की कळवा। व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर नक्की करा। हिवाळ्यामध्ये असे लाडू नक्की खा आणि हेल्दी रहा। परत भेटूया पुढच्या व्हिडिओत, तोपर्यंत बाय।